नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण. मी ज्ञानेश्वर आपले गीते फॅमिली या लॉगवर सर्वांचे स्वागत करतो. तर आज आपण आलो आहे नवी दिल्लीतील लाल किल्ला येथे देशाचे पंतप्रधान यांच्याकडून ध्वजारोहण केले जाते. मेट्रो लाल किल्ला आला ना, लाल किल्ला. चला चला मध्ये चला, इकडे निकडून चला ना, इकडे मध्ये सर ना, विचारा ना. लाल किल्ला भारताच्या राजधानी दिल्लीत आहे. लाल किल्ला दिल्लीत मुघलकालीन किल्ला आहे. तिकीट कर. हे जे समोरचं दिसतंय ते स्कॅनरवर स्कॅन करून आपण ऑनलाईन तिकीट काढू शकता. तर स्कॅनरवरून जर काढले तर 35 रुपये एकाचे तिकीट भेटतं. त्याप्रमाणे आपण जेवढे मेंबर आहेत तेवढ्याचे तिकीट काढून घेतो. सर्वांची तिकीट ऑनलाईन पद्धतीनं काढून घेतली. चला आता आपण मध्ये जाऊ. लाल किल्ला म्हणजेच दिल्लीची शान. त्याचा आकार अष्टकोनासारखा दिसतोय पा. चला पुढं कडाकडान चला आता. संदीप भाऊ, इथं पण बॅटरी आहे, बॅटरीवरच्या गाड्या आहे. जायचं का बसून मधी? आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, दिल्लीतील लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते ध्वजारोहण केला जातो. तो याच ठिकाणी केला जातो. आणि या दिवशी स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. योगेश भाऊ, चला आता मेन गेटनं मध्ये जाऊ, एंट्री करू. लाल किल्ला हा मुघलकालीन किल्ला आहे. या किल्ला यमुना नदीच्या किनारी आहे. महत्त्वाचे म्हणजे लाल किल्ला हा लाल वाळूच्या खडकांपासून बनलेला आहे, म्हणून हा खूप छान दिसतोय. महत्त्वाचे म्हणजे हा किल्ला 5वा मुघल बादशाह शहाजहानने बांधला आहे. शहाजहानने त्यावेळेस आपले निवासस्थान म्हणून या किल्ल्याची निवड केली होती. आणि हा किल्ल्यामध्ये कोहिनूरचा हिरा होता, परंतु इंग्रजांनी तो भारत ताब्यात घेतल्यावर काढून घेतला. चला पुढं 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 पा चला.
महत्त्वाचे म्हणजे लाल किल्ल्यात एंट्री करायच्या अगोदर आपल्या सर्व बॅगा या बाहेर लॉकरमध्ये ठेवल्या जात्या. मध्ये फक्त एक पाण्याची बॉटल, फोन आणि काय आपल्यासोबत असलेले पर्स वगैरे बॅग एवढंच एंट्री करायला परवानगी. हे जे समोर सिंहासन दिसतंय ते संगमरवरी दगडात बांधलेलं आहे आणि त्याच्या मागून किंवा शेजारी जो दरवाजा दिसतो तिथून एंट्री करायला चान्स आहे आणि वरून त्या दरवाजातून बाहेर येऊन असं मानलं जायचं की शहाजहान इथे बसून सर्वांना आदेश दिला जात होता. सर्वांनाच उत्सुकता असते की लाल किल्ल्यामध्ये काय असेल. तर लाल किल्ल्यामध्ये मध्ये आल्यावर लक्षात आलं की इथं सर्व मुद्रालय, त्यानंतर हत्यार, ज्यांनी भाग घेतला त्यावेळेचे बँक सर्वांचे वस्तू संग्रहालय बनवण्यात आलेले. आता आपण समोर जे पाहतोय तो अखंड भारत किती मोठा होता आणि त्यामध्ये विद्रोह कुठं कुठं झाला, राज्यहरण कुठं झालं, युद्ध कुठं कुठं झालं याची सर्व माहिती इथं. विद्रोह झाला तिथं. हे काय खानदेशला विद्रोह व्हायले काय हां. बाकी नागपूरला काय व्हायले, राज्यहरण व्हायले. युद्ध कुठं व्हायले, युद्ध महाराष्ट्रात नाही व्हायले. चलो हे कधी व्हायले, बिफोर 1857. इकडं हे बहादूरच्या शाह जफर नानासाहेब. राणी लक्ष्मीबाई. आता या रूममध्ये इंग्रजांनी केलेला कारभार, त्यानंतर त्यांना देण्यात आलेली परवानगी, ईस्ट इंडिया कंपनी व्यापाराच्या दृष्टीने आले होते त्यावेळेस, ईस्ट इंडिया कंपनी उभारली होती त्यावेळेसचे कागदपत्र इथं दाखवलेले. इथं नानासाहेब पेशवे यांच्या वापरात आलेल्या हत्यारे. त्यावेळेस बेगम परिधान करीत असलेला ड्रेस आहे.
हो झालंय सगळं बघून. चला आता आपण बाहेर जाऊन आहे ना, मुलांना काही मनोरंजन काय आहेत ते बघू. चला खेळायचो. आता गेम झोन चालू झाला आणि हे सर्व लाल किल्ल्याच्या बाहेरच एक असलेल्या छोट्या जागेमध्ये तिथं नेहमीप्रमाणे हे 365 दिवसही चालूच असतो हा खेळ असा. अशा प्रकारे आम्ही दिल्लीतील फेमस जे टुरिस्ट प्लेस आहे त्यापैकी इंडिया गेट, त्यानंतर चांदनी चौक मार्केट, लाल किल्ला आणि अक्षरधाम हे जे प्रेक्षणीय स्थळ आहे ते बघून आता आम्ही संध्याकाळी हजरत निजामुद्दीनवरून अमृतसरसाठी ट्रेन आहे, तर आता ती पकडून पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. अमृतसर इथून 500 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याचा गाडीसाठी नंबर आहे 18237 छत्तीसगड एक्सप्रेस. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.